नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या नवीन व्लॉगला. कसा होता आजचा आपला व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे माझे जे नेक्स्ट ब्लॉग्स आहेत किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. तर आज सकाळी सकाळी गिरिजाची तयारी चालू आहे, कारण गिरिजा चालली आहे त्यांच्या घरी, त्यांच्या गावाला रिटर्न. गिरिजाची सुट्टी संपलेली आहे, कारण म्हणजे तशी त्यांची सुट्टी आणखी बाकी होती, पण त्यांची हॉस्पिटलची अपॉइंटमेंट असल्यामुळे त्यांना जावं लागत आहे. तर हे जाणार आहे सोडवायला. मग मी सकाळी सकाळी त्यांचं आवरून देत आहेत, कपडे वगैरे बॅग वगैरे पॅकिंग करून द्यावा म्हटलं. तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू करा. कसा होतोय ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सॉफ्ट सॉफ्ट वाले बाल होते. औषध लावून लावून बरं झालं. ते टॉवेल बाकीचे 2 ड्रेस. हां, आता कधी येणार परत? याला आतमध्ये थोडा गाडीवर जाते पडा ना ब्रश. कधी येणार आता परत? मैं क्या पूछ रही हूँ, कब आओगे? नेक्स्ट टाइम पे आते हूँ. नेक्स्ट टाइम लेकिन कब? कधी येणार? तर गिरिजाचं आवरलं आणि आम्ही सगळ्यांनी अगोदर नाश्ता करून घेतला. नाश्त्यामध्ये मी बनवले होते पोहे. म्हटलं उशीर होईल परत दुसरं काय बनवण्यापेक्षा सिंपलमध्ये पोहे बनवावे. तर पोहे इथे मी बनवलेले आहेत. आता मी पटकन नाश्ता करून घेतो. तुमची बॅग पडून ठेवता का त्यांच्याकडे? गिरिजा गिरिजा पण गेल्या. खरं तर त्यांना जाऊ वाटत नव्हतं, सुट्टी बाकी होती. त्यांनी जाताना मला बायसुद्धा केलं नाही, त्यांची इच्छा नसल्यामुळे जाण्याची. पण ऑप्शन नव्हता, कारण त्यांची अपॉइंटमेंट होती दाताची. जावं तर लागणारच होतं. त्यामुळे मग यांनी निघून सोडलं. तर येतीलच त्या, कारण इंग्लिश मिडियमचा सध्या काय सुरू आहे की अगोदर सुट्टी देतात, परत 1 महिना स्कूल असते आणि परत सुट्टी देतात. तर तसंच त्यांच्या स्कूलचं पण आहे. परत येतीलच त्या नंतरनं. तर आज मी बनवणार आहे मेथीची भाजी. तर मेथीची भाजी तुम्ही बघितलीच असेल, एकदम फ्रेश अशी मेथीची भाजी मी आपल्या शेतातून तोडून आणलेली आहे. ती व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. आणि मी मेथीची भाजी नेहमी बनवत असताना अगोदर डाळ वगैरे, म्हणजे डाळीची जर बनवली तर डाळ अगोदर मी खाली शिजण्यासाठी ठेवत असते भिजलेली, आणि नंतर त्याच्यावरती मेथी टाकत असते. पण आज मी शेंगदाणे घालून मेथीची भाजी बनवणार आहे. तर अगोदर मी तेलामध्ये फक्त मेथीच टाकलेली आहे आणि आता इथे घेतलेले आहे शेंगदाणे. तर भाजी थोडीशी शिजत आली की त्यानंतरनं त्यामध्ये ॲड करायची आहे मिरची. तर हिरवी मिरची, लसूण अगोदर मी आता यामध्ये ॲड करणार आहे आणि त्यानंतरनं त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. भाजीचं कसं असतं, जर चांगली फ्रेश भाजी असेल तर ती लगेच शिजून जाते, पण जर जास्त दिवसाची आणून आपण फ्रीजमध्ये ठेवली असेल तर त्याचे दांडे काही लवकर शिजत नाहीत. तर त्यासाठी मी आत्ता अगोदर भाजी व्यवस्थित शिजून घेतली आहे आणि आता त्यानंतरनं मी यामध्ये ॲड करणार आहे मिरची. तर मिरची पण ॲड करते आणि शेंगदाणे पण ॲड करते. तर मीठ आणि मिरची टाकल्यानंतरनं भाजीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. आता पाणी सुटल्यानंतरनं भाजी एकदम व्यवस्थित परफेक्ट शिजली जाईल. अजून 5 मिनिटमध्ये तर भाजी ओके पण होऊन जाईल. तर शेंगदाणे
थोडेसे भाजून टाकलेले आहेत आत्ता यामध्ये. कोणी कोणी कच्चे पण टाकतं, पण मी भाजून टाकत असते नेहमी. तर मी शेंगदाणे यामध्ये भाजून असं जास्त पण बारीक कूट केलेलं नाही, नॉर्मल कूट करून शेंगदाण्याचा भाजीमध्ये टाकलेला आहे. आत्ता सध्या कैऱ्यांचं सीझन चालू आहे आणि जर आपण आंब्याचे झाडं बघितले तर इतक्या साऱ्या कैऱ्या लागलेल्या आहेत सगळ्याच झाडांना. तर हा जो आंबा आहे दारापुढेचा आहे आणि ह्या आंब्याला पण खूप साऱ्या कैऱ्या लागलेल्या आहेत. तर म्हटलं की चला एका कैरीचं लोणचं बनवूयात. तर लोणचं बनवण्यासाठी मी अशा उभी कैरी कट करून घेतलेली आहे आणि मी याचे बारीक बारीक तुकडे काही करणार नाही, अशाच ठेवणार आहे. आणि यामध्ये मी मिक्स करणार आहे हळद, मीठ आणि थोडंसं तेल, की जेणेकरून टेस्ट छान येईल. थोडीशी कैरी आंबट आहे, पण हळदीने जास्त आंबट लागत नाही हळद आणि मीठ टाकल्यानंतरनं. तर अगोदर मीठ व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड करते हळद. मस्त असं पावसाचं वातावरण झालं आहे. म्हणजे 2-3 दिवसापासून पावसाचं वातावरण होतं आहे, पण पाऊस काय येत नाही. एक दिवस आला होता, पण नॉर्मल थोडासा आला होता. आणि आज जरा जास्त ढग आहेत. आज असं वाटतं आहे की कदाचित पाऊस येईल. तर बघू येतो आहे का. आणि आमच्या दारापुढचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, एकदम छान असा आहे. कारण नारळाच्या झाडांमुळे तर छान वाटतं, त्यात प्लस शेततळ पण आहे. असं उन्हाळ्यामध्ये पाणी दिसलं ना, खूप भारी वाटतं. वातावरण पावसाचं एवढं जास्त झालं होतं की फायनली तुम्ही बघू शकता पाऊस आलाच आणि खूप जोरात पाऊस आलेला आहे. मोठे थेंब आहेत चांगले. तर आता 2 मिनिटमध्ये बघू शकता टेरेसवर चांगल्या प्रकारे पाणी साठेल. पण किती वेळ चालतो आहे काय माहिती. पण असं उन्हाळ्यामध्ये पाऊस आला किंवा असं छान ग्रीनरी बघितली तर एकदम मनाला छान असं प्रसन्न वाटतं, शांत वाटतं. तर थोडा जास्त वेळ पाऊस चालायला पाहिजे. पण शेतकऱ्यांचं पण यामध्ये नुकसान आहे की आता भरपूर शेतकऱ्यांनी कांदे वगैरे काढलेले आहेत. त्याचबरोबर काही लोकांचे द्राक्षाचे बाग पण आहेत, अजून द्राक्षे पण आहेत बागेमध्ये. तर अशा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर असं नुकसान व्हायला नाही पाहिजे. कारण तसं बघितलं ना तर 2-3 दिवसापासूनच असं वातावरण आहे. शेतकरी पण तयारीतच आहेत की काय व्हायला नको म्हणून.